सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. जय भीम, जय शिवराय. करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे, माझे लग्न वगैरे म्हणजे माझ्या लग्नापासून सगळं माझ्यासोबत काय घडलं, कसं घडलं, काय झालं, का मी बोलते, की मी माहेरात का राहते, माझ्या नवऱ्याचं माझं भांडण का झालं. तर काय असतं ना, आपण म्हणजे आपल्या माझा असा स्वभाव आहे ना, की मी असं लवकर कोणासमोर मन मोकळं करत नाही, कोणाशी लवकर काही बोलत नाही. आणि त्याने असं होतं की माझंच विचारात माझ्या डोक्यात एक एक विचार चालू असतात. आणि सगळ्यांना असं वाटतं की मी खूप म्हणजे असं खुश आहे, आनंदात आहे, खूप हॅपी आहे. पण तसं काही नसतं. माझ्या डोक्यात खूप विचार चालू असतात. आणि त्यात असं होतं की सांगितल्याने मला असं वाटतं मन मोकळं होतं. म्हणून आज मी म्हटलं की मला पण माझं मन मोकळं करायचं आहे, मला पण बोलायचं आहे, मला पण कुणाला तरी सांगायचं आहे. पण सध्या ऐकणारंही कोणी नाही आहे आणि मला कोणासमोर मन मोकळंही नाही करता येत. म्हटलं आता आपली यूट्यूब फॅमिली वाढत चालली, तर आपण त्यांनाच सगळं आपल्या मनातल्या गोष्टी सांगाव्यात. 28 मे 2023 रोजी मी करते आता माझ्या व्हिडिओला सुरुवात. आणि जर कुणी नवीन असेल व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलवरती, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला, जेणेकरून आणखी माझी फॅमिली वाढेल आणि मलाही सपोर्ट भेटेल तुमच्या सगळ्यांचा. प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असंच सपोर्ट करत राहा. करते मी माझ्या व्हिडिओला सुरुवात. माझं लग्न हे 28 मे 2023ला झालं. आणि असं म्हणजे येत होते स्थळ, खूप चांगलेही स्थळ येऊन गेले. पण काय आहे ना, मी मला माझी लग्नाची तयारी नसल्यामुळं मी नकार देत राहिले. आणि कसं असतं ना, की वडील आपल्या मागे जर असले ना, तर वडील सगळं विचारपूस करून आणि तिथे कुठंतरी माझी आई कमी पडली. कारण वडील जे असतात ते म्हणजे जे म्हणजे पुरुष असतात, ही पुरुषांशी व्यवस्थित बोलू शकतात. माझी आई समजा बाई माणूस असल्यामुळे किंवा स्त्री असल्यामुळे ती व्यवस्थित कोणाशी तिला काही बोलता आलं नाही. आणि झालं असं की बरेच स्थळ येऊन गेले, तर त्याला मी नकार देत राहिले. कारण मला वाटत होतं की नाही, माझ्या आईची परिस्थिती मला चेंज करायची, तिच्यासाठी काहीतरी करायचंय. त्यामुळे मी त्या गोष्टीला नकार देत राहिले. पण नंतर मग हे जे स्थळ आलं, तर मम्मी मला बोलली की आहे, चांगलं आहे, मुलगा चांगला आहे, असं तसं. आणि अगोदरचं होतं जरा एज डिफरन्स होता, काही काही असं म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी नाही म्हणत राहिले. आणि ह्या मुलामध्ये म्हणजे आता जे माझे मिस्टर आहेत, माझा जो नवरा आहे, तुमची दाजी, तर ते बघण्यासाठी आले. त्यांना पण मुलाकडच्यांनी लगेच हो म्हणून सांगितलं. पण माझी तयारी नव्हती माझी मनाची. मी सध्यापुरतं ते जरा पुढं ढकललं. तर खूप असं फोर्स देण्यात आलं की तुमचं लवकरात लवकर सांगा, काय आहे काय नाही. मम्मीने पण मला समजावलं की चल आपण एकदा घर वगैरे बघून येऊ, तू स्वतः चल, आपण सगळं वातावरण बघून येऊ. मग त्यानंतर मम्मी आणि मी, दुसरं कोणीच नाही आमच्या मागे मोठं येणारं, किंवा कोणी पुरुष म्हणा किंवा माझे मामा वगैरे कोणीच नाही. सगळे त्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त असतात, त्यामुळं कोणी आलं नाही. मग मम्मी आणि मी, आम्ही दोघीजणी मिळून इथून म्हणजे अहिल्यानगरमधून जुन्नरला मुलाचं घर, तिथलचं वातावरण, ते जे बोलताय की ते खरं आहे खोटं आहे, ते बघण्यासाठी गेलो. माझी मनाची तयारी नव्हती, पण तरी पण गेले. मम्मीची इच्छा होती, तर गेले मम्मीसोबत. मग बघितलं घर वगैरे. तर इथे पोचल्यानंतर घरापर्यंत जाण्यासाठी ज्या मुलासोबत म्हणजे जे तुमचे दाजी आता झालेले आहेत, तर ते घ्यायला आले तिथे आम्हाला. मग तिथून आम्ही गेलो घरापर्यंत. जसे जसे घरं येत होते ना, तसं तसं वाटत होतं आता हे असं ते असं ते असं. आणि मग शेवटी एका घराजवळ आम्ही येऊन थांबलो. तर
काही हरकत नाही म्हटलं. आहे सध्या असं, नंतर काही ना काही चेंजेस होतील. आतमध्ये एंटर केलं तर जशी म्हणजे आता आम्ही जरी म्हणजे जरा चांगल्याच ठिकाणामध्ये राहत होतो, त्यामुळे अशी खेड्याची वगैरे सवय नव्हती. आणि तरी पण माझ्या डोक्यात असं नव्हतं की मी इथे लगेच लग्न करून येणार आहे म्हणून. चला, मम्मीची इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी मी आले होते. तर मग त्यानंतर बोलणं वगैरे, जेवण वगैरे सगळं झालं. मग नंतरून त्यांची काही जी शेती वगैरे काय होतं ते त्यांनी सगळं दाखवलं आणि घर वगैरे, शेती वगैरे बघितली. तर तेव्हा पण असं माझ्या डोक्यात नव्हतं की इथं लग्न होईलच म्हणून आपलं, असं माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. आणि मग त्यानंतर काय झालं, अ, शेतीचं वगैरे ठीक होतं, पण घराची परिस्थिती काय होती हे दाखवताना असं दाखवण्यात आलं. आता मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत, पण सगळ्यांनीच मिळून अशी परिस्थिती दाखवली की आम्ही खूप मस्त राहतो एकत्र. आमच्यासारखी जॉईंट फॅमिली कुठंच नाही. आम्ही खूप प्रेमाने राहतो, खूप एका विचाराने राहतो, सगळं एकत्र बघतो, सगळं म्हणजे आमची एवढी मोठी जॉईंट फॅमिली एकदम मस्त खुशीने आणि आनंदात राहते. तर मेन पॉईंट होता की मी तो विचार केला फक्त. बाकी माझ्या डोक्यात काहीच विचार नव्हता. आणि शेती वगैरे जेव्हा ते दाखवत होते, जागा वगैरे, तेव्हा पण माझ्या डोक्यात एवढंच होतं की आपल्याला इथून लवकरात लवकर घरी जायचं. तर मी मम्मीला सारखं म्हणत होते आणि बराच टाईम झालेला होता. तिकडून रिटर्न इकडे येणं शक्य नव्हतं. मग त्यामुळं त्या दिवसाचा आमचा तिथेच मुक्काम झाला. तरी पण माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं की तिथं लग्न करायचंच म्हणून. पण मग त्यानंतर काय झालं, घरी आल्याच्या नंतर मम्मीचं आणि माझं जरा डिस्कस झालं. मम्मी बोलली घरचे लोक खूप चांगले आहेत आणि माझी जी सासू आहे तिचा काहीतरी आता ते मी डीपमध्ये काहीच बाकीचं सांगणार नाही. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, माझ्या सासऱ्यापासून वेगळ्या झालेल्या आहेत, त्या एकत्र राहत नाही. आता मी हा पण विचार नाही केला की का त्या वेगळ्या राहत असतील, नाही विचार केला मी. आणि त्यानंतर मग झालं त्याच्यानंतर बोलणं मम्मीचं आणि माझं दुसऱ्या दिवशी घरी आल्याच्या नंतर. तरी माझ्या डोक्यात काहीच नव्हतं, पण मम्मीने समजावलं, आहे चांगला, मुलाला कसलं व्यसन नाही, काहीच नाही, आणि तुला तर तेच पाहिजे होतं ना. तुझे वडील ड्रिंक करायचे, बाकीचे काही गोष्टी करायचे, त्यामुळं तुला तुझ्या वडिलांची म्हणजे वडील कधीच आवडले नाही आणि तुझं आणि त्यांचं कधीच पटलं नाही. तर तुला मुलगा म्हणून किंवा तुझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून एक ज्याला काहीच व्यसन नसावं असाच मुलगा पाहिजे होता, आणि तो तसाच आहे. पुन्हा असा मुलगा भेटणार नाही. आणि आत्ताच्या टायमिंगमध्ये कोणतेच मुलं असे नाहीत का त्यांना कशाचं ना कशाचं व्यसन आहे. आत्ताच्या टायमिंगमध्ये सगळ्याच मुलांना कसलं ना कसलं व्यसन असतंच. आणि मग मी पण जरा विचार केला त्यानंतर पण. आणि अजून एक गोष्ट, त्यांनी जे घर दाखवलं ते त्यांचं नव्हतंच मुळात, ते दुसऱ्यांचं होतं, दुसऱ्यांनी बांधलेलं होतं. मी कोणाचंच नाव घेणार नाही, नाव घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर एक विचार केला की घराचं काम आता चालू आहे, ते घराचं काम पूर्णच होणार आहे. मग आणि प्रत्येक मुलीला हेच वाटतं की आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपण माहेरात काही जरी सहन केलेलं असलं आपल्या आईवडिलांच्या घरी, तर मुलींना एक अपेक्षा असते की ॲटलिस्ट ज्याच्याशी आपण लग्न करणार आहे त्याची तरी परिस्थिती जरा बरी बुरी असली पाहिजे. पण जेव्हा यातलं काहीच घडत नाही ना, तेव्हा एक मुलगीच समजू शकते काय होतं ते. आणि मग पुढचं मी सांगते काय झालं. आणि मी हा पण विचार केला की माझ्यातला त्यांच्यातला एज डिफरन्स जरा कमी आहे, 4 वर्षाचा आहे. तर त्यामुळं म्हटलं आमचे विचार पण जरा मॅच होतील. पण झालं काहीतरी वेगळंच. त्या मुलगा जरी 4 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा असला, एज डिफरन्स जरी कमी असला, तरी सुद्धा त्या मुलाचे माझे विचार कधीच जुळले नाही. कारण काय, आता मला वाटलं होतं की नवीन विचाराचा मुलगा असेल, पण तसं काहीच झालं नाही. त्याचे विचार एकदम जुन्या काळातले, एकदम जुन्या लोकांचे जसे विचार असतात तसे.
म्हणजे मला सासू नाहीत, नंदा नाहीत, पण सगळे गुण माझ्या नवऱ्यामध्ये भरलेले आहेत. तर हे माझ्यासोबतच होतं का बाकीच्यांसोबत ते मी नाही बोलू शकत. आणि मग ठीक आहे. त्यानंतर हो बोलले मी लग्नासाठी. आणि झालं आणि लग्नानंतर हो बोलल्याच्या नंतर आमची सुपारी वगैरे फुटली. आणि तर राहिलेला व्हिडिओ आपण पुढं कंटिन्यू करू. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सो बाय बाय. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या.